गणेश कासू विरुद्ध 49 स्पोर्ट्स काळाली राकेश पाटीलची पहिली चढावी श्री गणेश कासू संघाकडून तर तिकडे मात्र टीबीएम काळाली संघाच्या चढाईपटूला यशस्वी पटकन केली ती काळामध्ये युवा गडप संघाने आणि आपलं खातं खोललं सुंदर सुरुवात केलं नो स्टार्ट इज हाफ डन असं म्हणतात सुंदर सुरुवात काळामध्ये युवा गडप संघाकडून राकेश पाटीलच्या अंतिम चढाई यशस्वी चढाई 2 गुणाची कमाई करून राकेश पाटील यशस्वी चढाई करून मागे परतला दोन्ही मैदानावरती दोन्ही चढाईमध्ये यशस्वी चढाई झाल्या पहिली यशस्वी पटकन झाली गडप संघाकडून आणि आता प्रत्युत्तर राज पाटीलचं अतिशय झुंजार खेळ पेश केली राज पाटीलने गणेश जसाच तसं प्रत्युत्तर राकेश पाटीलला जसाच तसं प्रत्युत्तर राज पाटीलचं आणि त्यांनी क्रिया केली एका सामन्यामध्ये 6 सुपर रेड केला असा प्रेषक बोरकर चढाई करतो गणेश कासू संघाचा तरुण स्पोर्ट्स कारावी संघाच्या पटामध्ये बोनस ऑन असेल प्रेषक बोरकरसाठी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा प्रत्युत्तर राज पाटीलचा तर क्रीडा क्रमांक 2 वरती काळामध्ये युवा गडप संघाचा चढाई करतो रायगड जिल्ह्यातील धामवडल्या 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला अंतर होत करण्याचा प्रयत्न होता राईट कॉर्नर मधून अयशस्वी प्रयत्न यशस्वी चढाई राज पाटीलची गणेश कासू संघाचा समोर बदल धावून केली यशस्वी टक्कर स्पोर्ट्स कारावी संघाकडून तर राज पाटीलचं प्रत्युत्तर परत टाकायला लागेल मला चेंज करतो तेवढं थोडेसे प्रयत्न कमी पडले सोडून द्या मित्रांनो सोडून द्या राहुल सिंगचा प्रयत्न थोडासा कमी पडला रोड क्रीडा क्रमांक 2 वरती तर प्रेषक बोरकरची चढाई क्रीडा क्रमांक 1 वरती बोनस गुणाची कमाई राज पाटीलची चढाई तर प्रत्येक पाटील चढाई करतो क्रीडा क्रमांक 2 वर काळामध्ये गडप संघाचा पहिली चढाई करतो राज पाटील आणि प्रतीक पाटील या वर्षीच्या रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये ज्यांनी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा भिवंडी या ठिकाणी संपन्न झाली त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं होतं सुंदर पुन्हा चढाई महेश लांगीला थोडा बीट केला राज पाटीलनं यशस्वी चढाई राकेश पाटीलचा प्रत्युत्तर जे स्वयंसेवक म्हणजे आपण फिरतेरा अनिल पाटील साहेब आपण फिरतेरा एकदम राज पाटीलची चढाई टीमचा डिफेन्स सुपर टॅकलची नावी संधी होती श्री गणेश कासू संघाकडे आधी परत टाकावं लागेल असा काय मी तिला पहिला मेसेज केलाय राकेश तांबे अनुभवी क्षेत्ररक्षक रायगड जिल्ह्याचा मैदानात आहे कासू संघाकडून आता मात्र प्रेषक बोरकरला पुन्हा आपला नॅचरल खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल या प्रयत्नातली चढाई असेल प्रेषक बोरकरची आणि त्या मात्र थोडी मध्यरक्षकाने ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला एक गोल अनुगत प्राप्त झाला
यशस्वी पटकन तर प्रतीक पाटीलची चढाई क्रीडा क्रमांक 2 मध्ये टीबीएम कारावी विरुद्ध काळंबाची युवा कडक मला डायरेक्ट सुरत बोलला स्वरूपात बोलला हॅलो बोलतो टीचर घे टीचर सांग नाही दे त्यांनी असे बोलता नंतर हे कधी होईल आणि मग फायनलला आपण चाललो संदेशच्या लागला डाव्या परीक्षकाला बाद करण्याचे आपल्याला खेळाडूचे 75 लागतील चला नो आर्ग्युमेंट ऋषिक बोरकरची चढाई 4चा डिफेन्स मेडिकल पोचवा 2 वरती हो सुंदर याला म्हणतात अनुभव पदाला लावला चंद्रहास काढले सुंदर 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 राईट कॉर्नर वरती बरेच वर्ष चंद्रहास नाईक संतोष पाटील मंडळी खेळते पूर्णपणाने अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन नवतरुण स्पोर्ट्स कारावी जुने आणि नवीन खेळाडू असा भरणा असलेला नवतरुण स्पोर्ट्स कारावी संघाचा हा संघ प्रत्युत्तर महेश लांडेचं गणेश कासू संघाचा चढाईपटू संतोष पाटीलची चढाई पाचचा डिफेन्स राहुल सिंगची चढाई क्रमांक 2 वरती हो सुंदर चढाई 2 गुणाची कमाई यशस्वी चढाई राहुल सिंगची आता मात्र ही अंतिम रशीकरणाची चढाई होती तर अलर्ट होता क्षेत्ररक्षण कासू संघाचं यशस्वी पटकन डायरेक्ट पोलीस कासू संघाकडून 4चा डिफेन्स यशस्वी पटकन आणि जीवदान मिळाले आता राज पाटील काय स्पीड होता सुपर राज पाटील करून सुंदर 3 गुणाची कमाई आणि राकेश पाटीलची चढाई एकच ट्रॉफी आहेत आपल्याकडे कोण नाही
कारावी मॅडम कारावी आणि का कोणाला आपल्याकडे याला म्हणतात टीम कॉम्बिनेशन. आता मात्र पहिला हवा जातो तो गणेश कासू संघावरती 1+2 3 गुण मिळणार तो नवतरुण स्पोर्ट्स कारावी संघाला. सर हाफ टाइम स्कोर सांगा. 14-6 नवतरुण स्पोर्ट्स कारावी 14 गुण, श्री गणेश कासू 6 गुण. 8 गुणांनी नवतरुण स्पोर्ट्स कारावी हा संघ मध्यंतरापर्यंत आघाडीवर आहे. आणि आता मात्र टक्कर राहुल सिंगची 4चा डिफरन्स होता. वाढवला नाही एवढं सेमीफायनलची लढत आपण बघतो. हनुमान स्पोर्ट दलवी यांनी आयोजित केलेले श्री गणेश कासू आणि नवतरुण कारावीने आपली आघाडी घेतलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं एक ऑलराऊंडर म्हणजे अष्टपैलू खेळाडू म्हणजे नवतरुण स्पोर्ट्स कारावीचा संतोष याची मगाशी आपण बघितली की एकतर्फी लढत, एक पकड ज्याने पकडली की हातामध्ये आलेली जी पकड आहे ते त्यांनी सोडली नाही. पण आज खऱ्या अर्थानं आपल्याला कसरत करावी लागणार आहे ती म्हणजे श्री गणेश कासू संघाला. प्रसिद्ध बोरकरची चढाई ज्यामुळे क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये बहारदार खेळ केला आणि आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून दिली असा प्रसिद्ध बोरकर. खरं तर हे चारही संघ बक्षीसपात्र संघ आहेत, परंतु पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चषकावरती नाव कोणाचं येणार आहे हे थोड्याच अवधीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अनिल पाटील हाफ टाइम स्कोर सांगा. चारही संघ बक्षीसपात्र संघ आहेत. कोण जिंकणार, कोण ठरणार या ठिकाणी या स्पर्धेचा महामानकरी यशस्वी चढाई प्रसिद्ध बोरकरची आणि थर्ड रेड राज पाटील. आज याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस खऱ्या अर्थाने या मैदानावरती त्यांनी साजरा केला. राईट कॉर्नर आणि लेफ्ट कव्हरचे जे कॉम्बिनेशन आपण पाहतो राकेश तांडेल पूर्णपणाने अनुभवपणाला लावून यशस्वी पटकन प्रत्युत्तर पुन्हा प्रसिद्ध बोरकरचं 5चा डिफरन्स. अनिल पाटील दोन्ही संघ समान गुणांवरती काळमादी कडे टीम कारावी मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ समान गुणांवरती अतिशय रोमांचक सामने दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतील.
या ठिकाणी सन्माननीय राजाराम कारलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन बसायचं आहे. सन्माननीय राजाराम कारलेकर यांना मी विनंती करतोय कृपया आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी असरस्त व्हावं. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. प्रशित बोरकरची चढाई आता मात्र 2 गोल. सुंदर चढाई आणि संतोष पाटीलची चढाई संतोष पाटीलची यशस्वी चढाई आणि प्रशित बोरकर 4चा डिफरन्स. लाईन मध्ये आपण जरा आलं राहत होतं. जाऊन दिला ना माणसाच्या सोबत राहिले. हलकाच्या प्रशित बोरकरचा प्रत्येक चढाईमध्ये लढाई करतो आणि संतोष पाटील अनुभवाची शिदोरी आपल्या सोबत घेऊन ज्यानं आपल्या संघाचा तारणहार ठरला असा संतोष पाटील चार 45 होते. 4 चढाई होती. चला खेळायला सुरुवात करा कृपया. बघा खेळाडू वृत्ती दाखवा आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय पंच निर्णय द्या लवकर आणि खेळायला लगेच सुरुवात करा. सकाळीच मला भेटले टी शर्ट घेतलेला टी शर्ट फक्त त्याच्यावर नाव नाही घेतलं इथं ब्रँडचं नाव आहे पाटील. रोशन तांडल मैदानात उतरला. अजून सामना संपलेला नाही आणि रोशन तांडलची चढाई 19-11 लास्ट 5 मिनिट गो. 8 गोलाच्या आघाडीवर 39 स्पर्श कारवाई संघाकडे रोशन तांडलची चढाई. थोडेसे प्रयत्न कमी करणे. फक्त कॅप्टन बोलेल बाकी सगळे मागवा चला. फक्त कॅप्टन बोलेल वेळ बोलेल. निराज पाटीलची चढाई 2चा डिफरन्स.
1 गुणाच्या आघाडीवर क्रमांक 2 वरती सुद्धा सामना संपन्न शेवटची 5 मिनिटं. सुंदर महेश नामची चढाई. महेश आम्ही चढाई अंतिम टप्प्यापर्यंत संतोषला बाद केलं. यशस्वी चढाई तर पुन्हा एकदा राजपाड्याची चढाई. दोन सेट अशी लढत. अवघड प्राप्त केला राज पाटील. कुठे ठेवली गडब कासू सगळं तुमचं विभागाचं सगळं. आता ही कारावी गडब कासू सगळी गेली. कोण नाही राहिला. गडब कारावी आम्हाला ही मॅच होतं हो फिरवतो 2 मिनिट. सन्माननीय योगेश म्हात्रे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे.
सामन्याची ग्राउंड नंबर 1 वरती सामन्याची औपचारिकता बाकी हे आपल्याला या ठिकाणी आता कळून चुकलेलं आहे. कारण नवतरुण स्पोर्ट्स धारावी संघ बघतोय आपण की चांगल्या गुणांनी ते आघाडीवरती आहेत, त्याच्यामुळे नो डाऊट. पण मात्र सामन्याचा रिझल्ट येणं बाकी आहे हे फक्त आपण या ठिकाणी सांगू शकतो. ग्राउंड नंबर 2 मधून कोण विजय होणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. कारण 2 संघ फायनल मध्ये दाखल होतील आणि 2 संघांमध्ये मेगा फायनल पाहायला मिळेल ती अर्थातच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी. कारण दोन्ही चषक जर आपण बघितले तसे समसमान दिसत आहेत, पण थोडा फरक आहे आणि बक्षिसामध्ये रोख रकमेमध्ये सुद्धा फरक आहे. त्यामुळे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. थोड्याच वेळामध्ये रिझल्ट आपल्यापर्यंत येईलच. अर्थातच सामना या ठिकाणी संपलेला आहे. नवतरुण स्पोर्ट्स कार्यालय संघाने गणेश कासू